अकोल्याच्या बोळका या गावामध्ये आपण आहोत आणि आपण एका शेतामध्ये आहोत. आपण या ठिकाणी बघू शकता शेतामध्ये पेरणी केली आहे, मात्र ते सोयाबीन असेल किंवा इतर पीक असेल ते उगवलंच नाही आणि या ठिकाणी आता पेरलेल्या सऱ्या दिसून येत आहे, मात्र ते कोरडे आहेत आणि जमिनीत ओलावा जवळपास अर्धा फुटही नाही आहे. आणि हे सोयाबीन आपण या ठिकाणी दिसू शकते, आपण वरच आहे सोयाबीन, बघा इथं सोयाबीन सुद्धा वरच आहे. अशी भयावह परिस्थिती या ठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी मोठी दयनीय अवस्था झाली आहे. पेरणी उलटली, आता शेतकरी काय म्हणतात ते जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? का सांगावं, एवढा मोठा बिकट प्रश्न झाला निर्माण आता, की आम्ही पेरणी केली ती उगवली नाही. सिंचनाची कुठे व्यवस्था कुठे नाही आहे. त्यामुळे आता कसं करावं कळून नाही राहिलं. ज्या शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित राहतो. आम्ही वारंवार विद्युत विभागाशी संपर्क साधला. ते लोकं सहकार्य करत नाहीत. पिकं वाढत चाललेली आहेत. अंगावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. माणसानं जगावं कसं करावं? मुलांचं शिक्षण आहे, घर खर्च आहे. आता प्रश्न पडला की आता हे कर्ज काढून जे आम्ही बियाणं पेरलं, ते उगवून नाही राहिलं. उगवलं ते चिमलं. आता काय करावं? शासनानं आमच्याकडे काहीतरी मदत दिली पाहिजे. आम्हाला काहीतरी सहकार्य केलं पाहिजे. अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. कारण की आमचं हे वर्ष खूप दयनीय जाण्याची आम्हाला शक्यता वाटते. सरकार म्हणते अन्न नाही आलं. हे अन्न आणणं फळणं आम्हाला काय समजेन? आम्हाला पाणी आणि आमची शेतीचे उत्पन्न हे महत्वाचं आहे. ते मिळून न मिळाल्यामुळे आम्ही आता हतबल झालेलो आहोत. शासनाकडे काय मागणी करा? नाही, शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून आम्हाला आमचा घर खर्च किंवा मुलांचं शिक्षण करता येईल किंवा आमच्या मुलांचा, जसं तुम्ही मुलींचं फी माफ केली, तशी मुलांची फी माफ केली तर आम्हाला आमच्या मुलांना शिक्षण देता येईल, अशी तरी शासनाने निर्णय घ्यावा. म्हणजे सर्वात जास्त विदर्भामध्ये हा वेळ आलेली आहे. तर विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांच्यासाठी फी माफ केली पाहिजे आणि आमचे जे विद्युत बिल आहेत घरचे, ते त्यांनी माफ केले पाहिजेत, अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो. दरम्यान आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत. काय म्हणाल तुम्ही? पहिल्यांदा पेरलं, इकडून तिकडून पाणी आलं, ते पुरं गाळल्या गेलं. त्यानंतर डबल पेरलं तर त्याला पाणी नसल्यामुळे ते कोंब जळत आहेत. आता इकडून तिकडून कर्ज काढलं. कर्ज काढून तिबारा पेरणीचं हे करावं लागते. तिबार पेरणी केली. आता तुमचं काय मत आहे? आता शासनानं मदत द्यावी. दरम्यान या ठिकाणी दुबार आणि तिबार पेरणी केल्यानंतर सुद्धा या अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बोळका गावामध्ये या शेतकऱ्यावर संकट आलंय. त्यामुळे शासन स्तरावरून या शेताचा पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ते शेतकऱ्यांसाठी वीज बिल असेल याची माफ शुल्क करावी, अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, पातूर, बोळका, अकोला.